आपल्या यावल शहरामध्ये असलेल्या डॉक्टर अभय गणेश रावते यांच्या अनुश्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये दंतरोग आणि मुखरोग क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व उपचार पद्धती पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत। फक्त दात काढणेच नाही तर दाताची योग्य उपचार करून दाताला वाचवणे हे येथील पहिले प्राधान्य। अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धत यांचा उत्तम असा संयोग म्हणजे अनुश्री डेंटल क्लिनिक, जेथे 10 वर्षे अनुभव असलेले डॉक्टर अभय गणेश रावते दातांच्या सर्व समस्येचे योग्य असे निदान विश्वसनीयतेने करतात। म्हणजे रूट कॅनल, री-आर-सी-टी ट्रीटमेंट, दात काढणे, कवडी बसवणे, फिक्स दात बसवणे, इम्प्लांट ट्रीटमेंट, वेडेवाकडे दात सरळ करणे, कॉस्मेटिक ट्रीटमेंट, अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया, दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील शस्त्रक्रिया, अशा सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट येथे विश्वासपूर्वक पद्धतीने करतात। नमस्कार, 3 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहरात इलेक्ट्रिकल दुकानाचे गोदाम फोडले, सामानाची चोरी। विवाहितेचा बसमध्ये पाठलाग करीत छेड काढणाऱ्याच यावलकरांनी चोपले। यावल पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न। अंजाळे व कोरपावलीजवळ अपघात, 3 जण जखमी। यावल तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। शेळगाव बॅरेज प्रकल्पात जलसाठ्याला सुरुवात, अमोल हरिभाऊ जावळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचा केला सत्कार। मनवेल येथे सेवानिवृत्त जवानाचे गावात जल्लोषात स्वागत। यावल महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज इतिहास संशोधन मंडळाचे उद्घाटन। डोंगरदे येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग व विधी सेवा समिती यांचे संयुक्तरित्या कार्यक्रम। यावल शहरातून मोठ्या उत्साहात निघाली रेणुका देवीची पालखी, वाहनांनी वेधले लक्ष। यावल तहसील कार्यालयात पदवीधर मतदार नोंदणीच्या आवाहनाकरिता बैठक। शिरागड येथे सप्तशृंगी देवीच्या मंदिरात अष्टमीनिमित्त होम हवन मोठ्या उत्साहात। तर यावल शहरातील म्युझिक डायरेक्टर गणेश बळगुजर यांचे श्री क्षेत्र मनुदेवीवर आधारित गीत यूट्यूबवर रिलीज। यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये कॅशबॅक ऑफर। तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे आहे आणि तुम्ही जर 1500 रुपयाचे कपडे खरेदी केले तर तुम्हाला 500 रुपये कॅशबॅक मिळणार आहे। अर्थात 1500च्या खरेदीवर 500 रुपये कॅशबॅकची ऑफर यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये सुरू आहे। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या, डेनिम शोरूम यावल। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील इलेक्ट्रिकल दुकानचे गोडाऊन फोडून इलेक्ट्रिकल सामानाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावल शहरात फैजपूर रस्त्यावर आशीर्वाद इलेक्ट्रिकल नावाने दुकान आहे। या दुकानाच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकल साहित्य ठेवलेले होते। तेव्हा रात्री दुकान बंद करून, गोडाऊन बंद करून व्यावसायिक किरण सुधाकर भंगाळे हे सांगवी येथे आपल्या घरी निघून गेले। सकाळी जेव्हा भंगाळे यांचा भाऊ शैलेश भंगाळे हा गोडाऊनवर गेला तेव्हा गोडाऊनची कडी तुटलेली होती। तेव्हा आत जाऊन पाहिले असता सामानाची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। तेव्हा यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व यावल पोलिसांच्या पथकाने येऊन या ठिकाणी पंचनामा केला। तेव्हा गोदामातून 3000 रुपये किमतीचे टेपलिंग कंपनीचे राउटर, 3000 रुपये किमतीचे इन्व्हर्टर, 500 रुपये किमतीचा सेटअप बॉक्स असा एकूण 6500चा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहे। त्याचप्रमाणे जुने काही साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे। तेव्हा या संदर्भात किरण भंगाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहे। अशा पद्धतीने गोडाऊनमध्ये चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे। आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये। तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल। एक वेळ अवश्य भेट द्या। सोहेल पटेल, मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49।
सावदा येथून एका विवाहितेचा एसटी बसमध्ये पाठलाग करीत तिची छेड काढणाऱ्यास यावल बस स्थानकावर नागरिकांनी चांगलाच चोप दिला व त्याला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 32 वर्षीय हा संशयित चिनावल येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सावदा येथून एक विवाहित एसटी बसद्वारे चोपडा तालुक्यात जात होती तेव्हा तिचा पाठलाग शोहेब शेख मुख्तार वय 32 राहणार चिनावल तालुका रावेर या तरुणाने केला व तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला व तिची छेड काढली. विवाहितेला हे सहन झाले नाही व यावल एसटी आगारात बस पोहोचल्यावर विवाहितेने नागरिकांची मदत घेऊन सदर प्रकार सांगितला. तेव्हा संतप्त नागरिकांनी शेख शोएब याला चांगला चोप दिला. दरम्यान नागरिकांच्या तावडीतून शेख शोएब हा पळाला तेव्हा पाठलाग करून नागरिकांनी पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हा सदर पीडित महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले व आपबीती सांगितली. तेव्हा संशयित शोएब शेख मुख्तार वय 32 राहणार चिनावल याच्याविरुद्ध यावल पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे व यापुढे असे कृत्य करणार नाही असे त्याच्याकडून लिहून घेतले आहे. एकूणच या घटनेमुळे बस स्थानक आणि पोलीस ठाण्यात एकच गर्दी जमली होती व अशा प्रवृत्तीचा नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. वो घबरा रही, उसने मेरे को बोली चाचा बोले ये पूरे रास्ते से बोले मेरा नाम लेते लेते आ रहा बोले. उसके साथ एक बुड्ढी है वो अकेली है पूरी लड़की का नाम कौन लेगा? काय परवाची पण केली होती त्याने तर मग काय माहित काय तो सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल पोलीस ठाण्यात दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विसर्जन मिरवणुकीसाठी वाजंत्रीकरिता शुक्रवार आणि शनिवार रात्री 10 वाजेपर्यंतचीच मुदत असून यावल शहरात शुक्रवारी विसर्जन मिरवणूक आहे. तेव्हा वेळेत विसर्जन व्हावे याकरिता मिरवणुकीत सहभागी मंडळाने मिरवणूक रेंगाळण्याचा प्रयत्न करू नये. त्याचप्रमाणे आक्षेपार्ह भाषा असलेले गाणे वाजवू नये. मद्यप्राशन करून मिरवणुकीमध्ये कोणाचाच सहभाग होणार नाही यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी यासह विविध प्रकारच्या सूचना त्यांनी केल्या. या शांतता समितीच्या बैठकीत हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे, भगतसिंग पाटील, शरद कोळी, पप्पू जोशी, संतोष खर्चे, हाजी गफ्फार शाह, MB तळवी, नितीन सोनार, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, शेख नईम, रहमान पिंजारी, हाजी गुलाम रसूल शेख, हाजी इक्बाल खान, पराग सराफ, हबीब मंजर, भुरा शाह, माजी प्राचार्य रहीम रजा, अनिल जंजाळे, सय्यद इनुस, सय्यद युसूफ, विक्की भाऊ गजरे सह आदींची उपस्थिती होती. यावल शहर व तालुक्यातील दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे व वेळेत विसर्जन पार पाडावे अशा सूचना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिल्या. आढळल्या होत्या किंवा काही आम्हाला ज्या गोष्टी घडायला नव्हत्या पाहिजे त्या गोष्टी आम्हाला आढळल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही ही मीटिंग या ठिकाणी आयोजित करत आहे. तर सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या यावल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण 182 सार्वजनिक आणि खाजगी दुर्गोत्सव मंडळं स्थापन झालेली आहेत. त्यापैकी
यावल शहरात एकूण 40 मंडळं आहेत आणि 3 खाजगी मंडळं स्थापन झालेली आहेत. आणि वारंवार म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा दुर्गोत्सव असेल तर वारंवार आम्ही पोलीस स्टेशनतर्फे किंवा आमचे गोपनीय कर्मचारी आहेत यांच्या मार्फतीने आम्ही वारंवार सूचना दिल्या की सर्व मंडळांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी घेणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. परंतु असं असताना सुद्धा ग्रामीण भागातील ठीक आहे, परंतु यावल शहरामध्ये जी सार्वजनिक मंडळं आहेत 40, त्यापैकी फक्त 26 सार्वजनिक मंडळांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी घेतलेली आहे. म्हणजे बाकीची राहिलेली एकूण जी आहेत 14 सार्वजनिक मंडळं अशी आहेत की त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. थोडक्यात आज रेकॉर्डवर म्हणायचं तर ती 14 सार्वजनिक मंडळं ही बेकायदेशीर आहेत, लक्षात ठेवा. आणि 3 खाजगी मंडळ आहेत त्यापैकी एका मंडळाने परवानगी घेतलेली नाही. ठीक आहे, चालतं, काय अडचण नाही, परंतु लक्षात ठेवा ज्यांनी परवानगी घेतलेली नाही आहे त्यांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही आहे, लक्षात ठेवा. परंतु मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत मिरवणुकीमध्ये सहभागी होणारे असतील किंवा मग उत्सव साजरा करणारे आहेत, जास्तीत जास्त 20 वर्षातील किंवा 30 वर्षा वयोगटातील असतात आणि खूप जण शिकलेले असतात, ग्रॅज्युएट असतील किंवा 12वी वगैरे पास झालेले असतील आणि त्यांना नोकरीची संधी वगैरे भरपूर असतात, लक्षात ठेवायची. आता होतं काय, आपण मंडळाला परवानगी जर घेतली नाही आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये जर एखादा अनुचित प्रकार घडला किंवा त्यांच्याकडून एखादी काहीतरी घटना घडली तर त्यावेळेस आम्ही गुन्हे दाखल करतो 188 असेल किंवा म्हणजे शासनाने दिलेले किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कायदेशीर आदेशाचं पालन न करणे. दंड आहे काय 100 रुपये असेल किंवा 1000 रुपये कोट त्यांच्या मनाला येईल ते करत. परंतु लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही शिकलेले आहात आणि नोकरीसाठी खाजगी कंपन्या असतील किंवा सरकारी नोकरीसाठी तुम्हाला संधी येते आणि तुमचं सिलेक्शन होतं, परंतु त्यानंतर ज्यावेळेस पोलीस व्हेरिफिकेशनची वेळ येते त्यावेळेस तुमच्या नावासमोर लक्षात ठेवायचं ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला 100 रुपयाचा का होईना तर त्यांच्या नावासमोर ज्यावेळेस गुन्हा दाखल झालेला आहे तर त्यावेळेस ही आता केलेली क्षुल्लक चूक त्यांना त्या ठिकाणी भोवती लक्षात ठेवायची. म्हणजे त्यावेळेस ते खाजगी असेल किंवा सरकारी नोकरीला मुक्तात. तर कृपया करून यावल तालुक्यात अंजाडे व कोरपावली येथे 2 दुचाकींचा अपघात होत यामध्ये 3 जण जखमी झाले. जखमींमध्ये दहिगाव येथील ज्येष्ठ पत्रकार जीवन चौधरी यांचा सहभाग आहे. यावल तालुक्यातील कोरपावलीजवळ दुचाकी अपघात घडला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार दहिगाव येथील रहिवासी जीवन चौधरी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने यावल येथील दांडे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना दहिगाव येथे घरी पोहोचवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अंजाडे येथे दुचाकी स्वार साहिल सरफराज तळवी वय 24 राहणार यावल व जयेश नत्तू साळुंके वय 25 राहणार यावल हे दोघं जखमी झाले. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे डॉक्टर सचिन देशमुख, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर, संजय जेधे आदींनी त्यांच्यावर उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यावल येथील पंचायत समितीसमोर महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. संघटनेकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राज्यव्यापी उपोषण करण्यात आले. ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्राम रोजगारांच्या समस्या सोडवण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या वतीने संपूर्ण राज्यात संघटनेच्या विविध मागण्यासाठी राज्यव्यापी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण होते. या अनुषंगाने यावल पंचायत समितीसमोर तालुका संघटनेकडून अध्यक्ष बाळासाहेब तायडे, संघटक खुशाल पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले व ग्राम रोजगार सेवक 14 वर्षापासून मागण्या करीत असून त्या प्रलंबित आहे तेव्हा त्या सोडवण्यात याव्या अशी मागणी आहे. यात विविध प्रकारच्या त्यांच्या मागण्या असून सदर मागण्या सोडवण्यासाठी आपण प्रशासनाकडे संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करू असे आश्वासन जिल्हा परिषदेचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, सरपंच परिषदचे तालुका उपाध्यक्ष सय्यद असद, मतीर जादे, संजय भालेराव, मुनाफ तडवी, संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिले. या सर्व आंदोलनाला अमोल हरिभाऊ जावळे यांनी देखील दूरध्वनीवरून आपला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनात
कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, तालुका अध्यक्ष दीपक कोळी, उपाध्यक्ष वसीम पिंजारी, उपाध्यक्ष अनिल अडकमोल, सचिव सरफराज तळवी, सहसचिव फकीरा तळवीसह तालुक्यातील संपूर्ण रोजगार सेवक सहभागी झाले होते. ग्राम रोजगार सेवक संघटनेचा ग्राम रोजगार सेवक संघटनेचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. सोमवार रोजी ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे राज्याध्यक्ष आदरणीय विलासरावजी जगदंडे सर, महासचिव आदरणीय राजेंद्र जिचकर सर, कोषाध्यक्ष आदरणीय वासुदेवजी गोतमारे सर, कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे यांच्या आदेशान्वये आज संपूर्ण राज्यव्यापी एक दिवसीय ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने ग्राम रोजगार सेवकांचे पंचायत समिती तथा तहसील कार्यालय या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलनाचा प्रमुख हेतू आहे की ग्राम रोजगार सेवक हा शासन, प्रशासन आणि महत्त्वाचा जो शेवटचा दुर्लक्षित घटक आहे, यातील महत्त्वाचा जो दुवा आहे हा म्हणजे ग्राम रोजगार सेवक. ग्राम रोजगार सेवकांच्या माध्यमातून संपूर्ण गावाचा विकास हा त्या ठिकाणी साध्य करता येतो. परंतु विकास साध्य करत असताना जेव्हा खऱ्या अर्थाने तुटपुंजी अशा मानधनावरती, अनियमित मानधनावरती आज ग्राम रोजगार सेवक हा काम करीत आहे, परंतु त्याचा उदरनिर्वाह व त्यांचा संसाराचा गाडा चालावा असं पुरेसं असं मानधन त्या ठिकाणी दिलं जात नाही. म्हणून शासनाच्याकडे आम्ही वेळोवेळी या संदर्भात मागण्या मागितलेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने आजही त्याच मागण्या मान्य करतो आहे की ग्राम रोजगार सेवकांचे नोकरीबद्ध समायोजन करून शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावं. किमान वेतन कायदा अंतर्गत ठराविक मासिक वेतन देण्यात यावे. वैयक्तिक खात्यात मानधन जमा करण्यात यावे. जे ऑनलाईन हजेरी आहे या ऑनलाईन हजेरी घेण्याचे बंधनकारक असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला हँडराईट मोबाईल हा मंथली नेटपॅकसह त्या ठिकाणी देण्यात यावा. ग्रामरोजगार सेवकांना विमा संरक्षण त्या ठिकाणी देण्यात यावं. ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित जे देयक आहे हे देयक त्यांना मिळावे, जेणेकरून ग्रामरोजगार सेवक हा त्या ठिकाणी समाधानी होईल, सुखी होईल. कारण जेव्हा खऱ्या अर्थाने ग्रामरोजगार सेवक करोना काळामध्ये त्यांनी काम केलं, परंतु करोना काळामध्ये काम करत असताना सर्व मृत्यूच्या भीतीने घरामध्ये बसलेले होते. परंतु एकमेव ग्रामरोजगार सेवक हा योद्धा आपल्या गावचा जे कामकाजाचा जो काही कार्यभार होता हा तालुक्यावरती मास्टर मागणी असेल, मास्टर घेण्यासाठी आला असेल किंवा प्रस्ताव देण्यासाठी आला असेल, तर जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये तो आपल्या कर्तव्याला जबाबदारपणे व्यवस्थितरित्या जबाबदारीने पार पाडली. परंतु अशा एवढ्या महत्त्वाच्या ग्रामरोजगार सेवक हा काम करतो, परंतु तरी शासन त्याकडे लक्ष देत नाही. तर शासनाला आमची विनंती आहे की आज ग्रामरोजगार सेवकांचं हित लक्ष. यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पात आता जलसाठ्याला सुरुवात झाली आहे. तेव्हा या ठिकाणी प्रकल्पावर जाऊन कृषी मित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त अमोल हरिभाऊ जावळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचा सत्कार केला. यावल तालुक्यासह संपूर्ण शेळगाव बॅरेजच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे शेळगाव बॅरेज याचे सर्व दरवाजे आता बंद करण्यात आले आहे. हे दरवाजे बंद करण्यात यावे व पाणी साठवण्यात यावे अशी मागणी अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली होती.
तेव्हा आतापर्यंत या बॅरेजमध्ये 3 घनमीटरपर्यंत जलसाठा साठवण झाला आहे। या प्रकल्पासाठी माजी खासदार, माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते। तेव्हा त्यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांचे सुपुत्र अमोल हरिभाऊ जावळे व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकत्र येऊन प्रकल्प स्थळावर गेले व त्यांनी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता का भदाने, तांत्रिक सल्लागार PR पाटील, कार्यकारी अभियंता रा भोसले, उपविभागीय अधिकारी हेमंत D सोनवणे यांचा सत्कार केला। या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, गणेश नेहते, पुरजित चौधरी, नारायण चौधरी, हर्षल पाटील, विलास चौधरी, मुन्ना पाटील, सविताताई भालेराव, विजय मोरे, सागर कोळी, राकेश फेगडे, व्यंकटेश बारी, मधुकर नारखेडे, प्रदीप कोळी, संदीप सोनवणेसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। तेव्हा या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी मंत्री गिरीश महाजन यांचं महत्त्वाचं योगदान होतं व त्यांनी या प्रकल्पासाठी सुप्रमा मंजूर करीत निधी उपलब्ध करून दिला होता। तेव्हा अमोल हरिभाऊ जावळे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत प्रकल्प स्थळावरूनच संपर्क साधला व त्यांचे देखील आभार व्यक्त केले व आता या प्रकल्पावरून वितरणासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली। यावल तालुक्यातील मनवेल येथील सैनिक जवान पुरुषोत्तम मच्छिंद्र कोळी हे सेवानिवृत्त झाले व त्यांचे गावात आगमन झाल्यावर त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आला। मनवेल येथील पुरुषोत्तम मच्छिंद्र कोळी हे सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत होते। तेव्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर ते सोमवारी गावात आले। तेव्हा येथील बस स्थानक चौकात महर्षी वाल्मिक महाराज यांच्या प्रतिमेसमोर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं व त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व त्यांचं स्वागत पोलीस पाटील विठ्ठल कोळी, हुकुमचंद पाटील, गोरख पाटील, भगवान कोळी, देविदास कोळी, रवींद्र तायडे, विलास कोळी, उमेश कोळी, पत्रकार गोकुळ कोळी, पन्नालाल पाटील, गोकुळ सोनवणे, सीताराम कोळी, विनायक पाटील, किशोर पाटील, गणेश कोळी, सुनील कोळीसह ग्रामस्थांनी केले व गावात भव्य मिरवणूक काढून त्यांचा सर्वत्र सत्कार करण्यात आला। मोठ्या उत्साहात सैनिक जवानाचे गावात स्वागत पार पडले। यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये इतिहास संशोधन मंडळाचे थाटात उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संतोष जाधव उपस्थित होते। अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे या होत्या। प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर अनिल पाटील यांनी करून दिला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्राध्यापक संतोष जाधव यांनी संशोधनात इतिहासाचे महत्त्व विशद करून संशोधन आणि त्यासाठी लागणारी संसाधने या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले। महाविद्यालयात या मंडळाच्या पदसिद्ध अध्यक्षपदी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे तर सचिव म्हणून डॉक्टर अनिल पाटील तर सदस्यपदी उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक MD खैरनार, प्राध्यापक गणेश जाधव, प्राध्यापक संतोष जाधव, प्राध्यापक नंदकिशोर बोदळे, विद्यार्थी प्रतिनिधी समाधान कोळी, लीना पाटील यांची निवड करण्यात आली। शिक्षकेतर कर्मचारी म्हणून प्रतिनिधित्व प्रमोद भोईटे यांना देण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पाटील हिने केले तर आभार तेजश्री कोलते हिने मानले। कार्यक्रमाला AP पाटील, MD खैरनार, डॉक्टर सुधा खराटे, डॉक्टर SP कापडे, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर PV पावरा, प्राध्यापक गणेश जाधव, प्राध्यापक संतोष जाधव, प्राध्यापक नरेंद्र पाटील, प्राध्यापक सुभाष कामडी, प्राध्यापक भारती सोनवणे,
प्राध्यापक वैशाली कोष्टी, प्रमोद भोईटे, प्राध्यापक मयूर सोनवणे, प्राध्यापक विनोद आहिरे, प्राध्यापक CT वसावे, प्राध्यापक डॉक्टर RD पवार, प्राध्यापक मिलिंद मोरे, DD चौधरी सह आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात विद्यार्थी सहभागी झाले होते व इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना संशोधन संदर्भात उपस्थित मान्यवरांनी सखोल असे मार्गदर्शन केले। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। आवर्जून उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। आज छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने इतिहास मंडळ निर्माण होत आहे। त्याला आमच्या सहाय्यक प्राध्यापक जाधव सर आहेत, मी सुद्धा जाधवच आहे, यांचंही अनुमोदन या इतिहास मंडळाला जे निर्माण झालेलं आहे या ठिकाणी अनुमोदन देतो। वास्तविकता इतिहासाच्या मर्यादा फार मोठ्या आहेत आणि काही इतिहासकारांनी इतिहासाबद्दल प्रचंड विपुल असं लेखन केलेलं आहे। प्रत्येक घटना ही इतिहासाच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेली आहे आणि म्हणून इतिहासाचं क्षेत्र मर्यादित असलं तरीही काही इतिहासकारांनी इतिहासाला संकुचित बनवण्याचं काम केलेलं आहे। इतिहास का अभ्यासावा, कशासाठी अभ्यासावा, इतिहासामधून आपण काय धडे घेतले पाहिजे, या बारीक गोष्टीचा आपण विचार करण्यासाठी इतिहास आपण अभ्यासला होतो। आजचा वर्तमान हा उद्याचा इतिहास असतो आणि म्हणून इतिहासात यावल तालुक्यातील डोंगरदे आदिवासी पाळा येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग व यावल न्यायालयाच्या विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला व वन्यजीव संदर्भात आणि कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात यावल येथील प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायाधीश MS बंचरे, सहदिवाणी न्यायाधीश विनोद डांबरे, वन परिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी आदिवासी पाळा डोंगरदे येथील वस्तीवरील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले। तसेच तालुका विधी सेवा समितीचे पदाधिकारी ॲडव्होकेट निलेश मोरे, ॲडव्होकेट AR सुरळकर, ॲडव्होकेट AM कुलकर्णी आणि न्यायालयातील कर्मचारी यांनी आदिवासी बांधवांना त्यांच्या समस्या कशा पद्धतीने सुटतील व शासनाच्या काय काय योजना त्यांच्यासाठी आहे या संदर्भात सखोल अशी माहिती दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट AR सुरळकर यांनी तर आभार डोंगरदे येथील जिब्रान पावरा यांनी मानले। यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांच्या नव्याने नोंदणी करण्यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत राजकीय पदाधिकारींना बोलावून संपूर्ण तालुक्यात पदवीधरांना 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठीचे आवाहन करण्यात आले। यावल तालुक्यातील सर्व पदवीधर यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे। यावल तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार RD पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते व त्यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात मतदारांनी आपले नाव नोंदवावे याकरिता आवाहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या। 1 ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे। जे पदवीधर 1 नोव्हेंबर 2019 पूर्वी पदवीधर झाले आहेत त्यांनी महसूल मंडळ स्तरावर यामध्ये यावल शहर, फैजपूर, भालोद, बामनोद, किनगाव, साकडी या ठिकाणी जाऊन नमुना 18 मध्ये अर्ज भरून सोबत पदवी प्रमाणपत्र, मार्कशीट, आधार कार्ड जोडून सेल्फ अटेस्टेड व राजपत्रित अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून नमुना 18 भरायचा आहे व तो 7 नोव्हेंबरपर्यंत मंडळाधिकारी यांच्याकडे सबमिट करायचा आहे। तेव्हा या सूचना देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये
RD पाटील यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाडेसह आदींची उपस्थिती होती। आपल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची आगामी निवडणूक आहे। त्या निवडणुकीसाठी मतदान यादी तयार करण्यासाठी पहिल्यांदा मतदाराच्या नोंदणीचं काम सुरू आहे आणि या नोंदणीचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी साहेब आहेत, पदनिर्देशित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून प्रांत साहेब आणि कलेक्टर साहेब आहेत आणि आपल्या कचेरीमध्ये पदनिर्देशित अधिकारी म्हणून RD पाटील राव साहेब आणि विनंती राव साहेब हे 2 आहेत। प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी आपले मंडळ अधिकारी हे मदत केंद्र म्हणून आहेत, म्हणजे ते तुम्हाला फॉर्म पण देतील आणि फॉर्म सुद्धा स्वीकारतील। त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक मतदार यादीच्या ठिकाणी जे काही BLO असतात त्या BLOकडे आपल्याला तुम्ही जसं सांगितलं की बा याचा मतदार यादीचा भाग क्रमांक वगैरे मतदान यादीत नमूद करायचा आहे, तर त्यांच्याकडे आपण मतदान यादी दिलेली आहे। हे जर नसेल ॲप असतं त्या ॲपमध्ये सुद्धा आपल्याला लगेच शोधून मिळते की नाव टाकलं की हा कुठल्या यादीमध्ये आहे। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की 1 ऑक्टोबरपासून ही नोंदणी सुरू झाली आहे आणि 15 ऑक्टोबर, त्याच्यानंतर 25 ऑक्टोबर आणि शेवटी 7 नोव्हेंबरपर्यंत आपण हे फॉर्म स्वीकारणार आहोत। तर त्याच्यानंतर बाकीची जी प्रक्रिया आहे तर मतदान यादी तयार करणे वगैरे हे जे विषय आहेत हे तहसील लेवलचे आहेत, त्याच्याबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाही। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बदल असा आहे की बऱ्याच वेळा असं होतं की दादांनी जसं सांगितलं तसं की पूर्वी माझं पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या यादीमध्ये नाव आहे आणि बऱ्याच वेळेस त्या मतदाराचा असा गैरसमज होतो की माझं नाव आहे मी काही करत नाही। तर आपल्याला लोकांना हे सांगायचं आहे की तुझं जरी नाव असलं तरी ही यादी पूर्णतः नवीन तयार होणार आहे। यावल तालुक्यातील शिरागड येथे तापी नदी काठीवर वसलेल्या सप्तशृंगी देवीच्या लहान गडावर शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे। तेव्हा या शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमीनिमित्त मोठ्या उत्साहात होम हवन कार्यक्रम शिरागड मंदिरावर पार पडला। या होम हवन कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत भाविक भक्त मंदिरावर आले होते। यावल तालुक्यात तापी नदीच्या काठी शिरागड हे गाव आहे। या शिरागड गावात तापी नदीच्या अगदी किनाऱ्यावर सप्तशृंगी देवीचे लहान गड म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर आहे। या मंदिरावर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। तेव्हा या शारदीय नवरात्र उत्सवात अष्टमीनिमित्त मंदिरात मोठ्या उत्साहात होम हवन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विविध जोडप्यांच्या सहभागाने या ठिकाणी मंदिरावर होम हवन पूजा संपन्न झाली व भक्त भाविकांनी मोठ्या संख्येत येऊन या ठिकाणी दर्शन घेतले। शिरागड येथे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे।
यावल शहरातील प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर गणेश बळगुजर सर यांनी एक सुपर डुपर गीत श्री क्षेत्र मनुदेवी यांच्या चरणी अर्पित करून यूट्यूबवर रिलीज केले आहे। हे गीत सध्या यूट्यूबच्या चॅनलवर धुमाकूळ घालत असून अनेकांच्या पसंतीला उतरत आहे। यावल शहरातील रहिवासी म्युझिक डायरेक्टर गणेश बळगुजर हे नाविन्यपूर्ण गीत घेऊन येतात, तेव्हा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी श्री क्षेत्र मनुदेवी यांच्यावर एक गीत लॉन्च केले आहे व हे गीत त्यांनी गणेश बी बळगुजर या चॅनलवर रिलीज केले आहे। तेव्हा नवरात्र निमित्त सदर गीत हे भक्त भाविकांच्या पसंतीला उतरत आहे। या गीताला चित्रीकरण करण्यासाठी डायरेक्टर म्हणून सलील कुमार, DJ मनू जळगाव, तसेच अभिनेत्री म्हणून रुचिका चित्ते, कृष्णा कोलते, कोरिओग्राफर म्हणून यश तायडे, फोटोग्राफर म्हणून दीपक बळगुजर आदींनी मेहनत घेतली आहे। या गाण्यात गायिका नेहा कोळी यांनी सिंगर व म्युझिक डायरेक्टर गणेश बळगुजर यांना साथ दिली आहे। तर या गीताचे चित्रीकरण मनुदेवी तीर्थक्षेत्र परिसरात मनुदेवी संस्थानाध्यक्ष शांताराम पाटील, शिवाजी पाटील, विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे। तेव्हा मनुदेवी नवसाला पाव हे गीत आपण देखील बघा आणि गणेश बी बळगुजर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा। गीत आवडले तर लाईक करा आणि शेअर करा। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।